शांत हो, शांत. बस बरं इथं. मी मी आले हा. 1 मिनिटात आले. एक पाणी पी, पाणी पी तू. शांत हो. रश्मी, मी आलेच हा. आजोबा, काय ग? थोडं बोलायचं होतं. तुझी मैत्रीण गेली? नाही, तिच्याच बद्दल बोलायचंय. बस. काय ग? काय झालं? आजोबा, अहो तिचं भांडण झालंय तिच्या नवऱ्याबरोबर. ते घर सोडून आले. काय? नवऱ्याची भांडण घर सोडून आली? काय तुम्ही आजकालच्या मुलींना ना संसार कसा करायचा तेच कळत नाही. या संसारामध्ये नवरा आपलं सर्वस्व असतो, त्याला सोडून कसं चालेल? काय जी भांडणं झाली, वादावादी झाली असतील ना, समोरासमोर बसून सोडवावीत. त्यासाठी घर सोडायचं काय कारण आहे? तर समजून सांगते तिला, म्हणा हे असं बरोबर नाही, नवऱ्याशी समोरासमोर बसून बोल, काय ते मुद्दे मिटवा. कळलं? जा सांगते. सांगते. आजकालच्या मुलींना ना सहनशक्ती राहिलीच नाही. सॉरी. केबिन आहे. येस. येस सर. काय झालं सर? मॅडम, मी तुला मगाशी जे काय सांगितलं ते नीट ऐकू नाही का आलं तुला? मी तुला स्पष्ट सांगितलं होतं की माझ्या परमिशन शिवाय केबिन मध्ये कोणीही येता कामा नये. मग ही का आली आत? हिला आत्ताच्या आत्ता बाहेर काढ. सॉरी सर. येस सर. सुजन, बाहेर चल ना. सुजन, बाहेर चल, नाही तर सर ओरडतील. सुजन, बाहेर चल, नाही तर सर चिडतील. प्लीज बाहेर चल. माझ्याशी असं वागायला मी तुझी बावळट बायको शुभ्रा नाहीये. मी पण तुला दाखवून देईन सो ही सुजेन काय चीज आहे. ही एक आता डोकं. बोल शुभ्रा. सोहम, जेवलास का तू? तुला किती वेळा सांगितले असले फालतू प्रश्न विचारायला मला फोन नको करूस. कामात असतो मी. ठेव फोन. नाही, ऍक्च्युली थोडं वेगळंच बोलायचं होतं. सोहम, अरे माझी मैत्रीण आली आहे रश्मी घरी. ऍक्च्युली ना सोहम, जरा तिचा प्रॉब्लेम झालाय रे. तिच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे असं तिला कळलं. त्यामुळे त्या दोघांमध्ये ना खूप भांडणं झाली आहेत. तिच्या नवऱ्यानं बाहेर काढलंय रे तिला. बघ ना रे, किती किती वाईट आहे हे. म्हणजे चुकला तो आणि घराबाहेर हिला काढलं. चोर तो चोरवर शिरजोर. तिचं कुणीच नाहीये दुसरं मुंबईत रे सोहम. तिनं म्हणून इकडे आपल्या घरी आले. तर काय करू आता मी? तिच्या नवऱ्याने घराबाहेर काढलं, मग आपण काय करायचं? जगात अनेक नवरा बायको आहेत, अनेक भांडणं होतात, म्हणून सगळ्यांना आपल्या घरात ठेवून घ्यायचं का शुभ्रा? तू हे असलं काही करण्याआधी मला विचारत का नाही? कशाला स्वतःची अक्कल चालवतेस? तो असं का बोलतोयस? हे बघ, मला काही माहित नाही, मी सांगतोय ते कर. कळलं का? आत्ताच्या आत्ता तिला घरातून जायला सांग. सोहम, अरे मैत्रीण आहे ती माझी. मी असं कसं सांगू तिला? कसं सांगायचं, काय सांगायचं, हा तुझा प्रश्न आहे की नाही शुभ्रा? मला एवढंच माहिती आहे की मी घरात आल्यानंतर ती मला दिसता कामा नये. सोम, ऐक ना. सोम, मी नाही रे, असं नाही सांगू शकत तिला. मला खरंच नाही जमणार. शुभ्रा, मी सांगतोय तेवढं कर. तिला घरातून जायला सांग. ठेव फोन आता.
रश्मी रश्मी घे, चहा घे धर. शांत हो बरं, चहा पे, बरं वाटेल. रश्मी अगं रश्मी प्लीज शांत हो हं. मी आहे ना. मला एवढंच माहितीये की मी घरात आल्यानंतर ती मला दिसता कामा नये. तिला घरातून जायला सांग. सोहम मी आलेच हं जरा. सोहम आज लवकर आलास ऑफिस मधनं. थांब चहा टाकते. चहा वगैरे राहू दे. मी काय अजून घरात? मी तुला फोनवर स्पष्ट शब्दात सांगितलं होतं शुभ्रा हिला जायला सांग म्हणून. अजून का नाही सांगितलंस तू? सोहम अरे असं कसं सांगू तिला जा म्हणून. ज्या तोंडाने माझ्याशी बोलतेस ना त्याच तोंडाने तिला सांगायचं. एवढंही कळत नाही तुला? एवढंही करता येत नाही शुभ्रा? ठीक आहे मीच जाऊन सांगतो. सोहम नाही ऐक ऐक माझं ऐकून घे. हे बघ खूप हक्कानं आले ती आपल्याकडे. सोहम नवऱ्यानं बाहेर काढलंय रे तिला. आधार वाटतो माझा तिला. मी मदत करू शकेन असं तिला वाटतंय. मी असं खरंच नाही सांगू शकत तिला सोहम जा म्हणून. तू बघ तिच्याकडे एकदम दया आली रे मला तिची. तिची दया येते तुला? थोडीशी दया माझ्यावर दाखवशील का शुभ्रा प्लीज? हे घर आहे आपलं, धर्मशाळा नाहीये. कोणी यावं आणि घरात राहावं म्हणून. जरा प्रॅक्टिकली विचार कर ना प्लीज. उद्या हिचा नवरा आला इथे भांडत तर काय करायचं? काही वेडबकड झालं आपल्या बाबतीत तर काय कर? जाऊन सांगणार आहे स्पष्टपणे? ऐक हे बघ हाय रश्मी. हाय. मला सांगितलं सगळं शुभ्राने तुझ्याबद्दल. ठीक आहेस ना आता? ठीक राहण्याचा प्रयत्न करते. तुला काय मुलं बाळ वगैरे? मुलगी आहे मला. सो स्वीट. ती आली आहे का तुझ्या बरोबर? ती तिथेच आहे माझ्या नवऱ्याजवळ. तिचीच तर काळजी लागून राहिली आहे मला. म्हणजे मी माझं कसंही मॅनेज करेन पण तिचं कसं होईल याचंच टेन्शन आलंय मला. मी समजूच शकतो पण होईल ग सगळं नीट होईल. तू फक्त थोडी हिम्मत ठेव. आलास बरं. बघ आता दूध पिऊन घ्या. माझे फ्रेंड्स आले, मी चाललोय खेळायला. अरे हे बघ असं नाही करायचं. थोडं दूध पिऊन घे ना राजा. आल्यावर पितो ना. अरे बरं हे बघ इकडे बघ. ही ना माझी फ्रेंड आहे. तिला हाय तरी कर. हाय रश्मी. काय बोलायचं? हाय रश्मी आंटी. आता जाऊ? जा. आई बाबा ही माझी मैत्रीण रश्मी. हॅलो. हॅलो रश्मी. अगं मागे तू शॉपिंगला गेली होतीस तेव्हा तुझ्या बरोबर आली होती का ही? हो ही होती आणि अजून दोघी होत्या. बरं झालं आलीस रश्मी तू. मला तुला थँक्स म्हणायचं होतं. तुम्ही सगळ्यांनी शुभ्रासाठी किती छान ड्रेस सिलेक्ट केलात. खूप छान दिसत होता तिच्यावर तो. खरंय खरंय. आणि बरं का रश्मी, आमची शुभ्रा काय स्वतःहून कुठे बाहेर जातच नाही. तेव्हा तुम्ही मैत्रिणीच तिला बाहेर घेऊन जात जा मस्त मजा करायला. हा मी चहा टाकते सगळ्यांसाठी. शुभ्रा अगं तुझी मैत्रीण आली ना, तू तिच्याशी मस्त गप्पा मारत बस. मी ठेवतो चहा सगळ्यांसाठी. हा मी पण येतो. बॅग वगैरे सगळं ठेवून. अगं तू का उभी आहेस? बस ना बस. अगं मी कम्फर्टेबल बस. बस.
आई जरा बोलायचं. आई अहो त्या रश्मीचा ना जरा प्रॉब्लेम झालाय. तिला आत्ताच कळलंय की तिच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर सुरू आहे. हो. त्यांच्यात बरीच वादावादी झाली आणि नवऱ्यानं बाहेर काढलंय हो तिला आत्ता. बरं हक्कानं जाऊ शकेल असं मुंबईत दुसरं कुणीच नाहीये तिचं, त्यामुळे मग ती आपल्याकडे आली आहे. पण आई माझं चुकलं, मी तुम्हाला फोन करायलाच हवा होता. पण ती जास्त वेळ नाही थांबणार इथे, मी तिला जायला सांगते. शुभ्रा अगं काय बोलतेस तू हे? तुझी मैत्रिणी ती मदतीसाठी तुझ्याकडे येणार नाही तर कोणाकडे जाणार? हा, पण तुला तिला मदत करायलाच हवी ना बाळा अशा प्रसंगी. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली शुभ्रा, हे घर तुझं आहे. या घरातल्या सगळ्यांइतकाच तुझाही या घरावर इक्वल अधिकार आहे. या घरात कोणी यायचं, कोणी थांबायचं, कोणी जायचं हे तू ठरवू शकतेस. त्यासाठी तुला कोणाची परमिशन नको घ्यायला, माझीही नाही. आणि तुझ्या मैत्रिणीला तर मदत करायलाच हवी. रश्मी, मला शुभ्राने सगळं सांगितलंय. नको टेन्शन घेऊस, आम्ही आहोत तुझ्यासोबत. सगळं ठीक होईल बघ. मी एकटी असते तर ठीक होतं, पण मला एक मुलगी आहे आणि ती तिथेच आहे माझ्या नवऱ्याजवळ. तिचंच टेन्शन आलंय मला. हे बघ, शांत माझी, तू शांत हो बाळा. रश्मी, तू मला माझ्या शुभ्रासारखी आहेस. शुभ्राला मी कधीच माझी सून नाही मानलं. माझ्यासाठी नेहमीच माझी ती मुलगी होती. आणि आई म्हणून मी शुभ्राला जे सांगेन ना ते मी तुला सांगते. हे बघ, हे घर तुझ्या मैत्रिणीचं आहे रश्मी. तुला हवे तितके दिवस तू इथे राहू शकतेस निश्चिंतपणे. पण रश्मी, तू तुझं हक्काचं घर सोडून आलीस, तुझ्या मुलीला तिथे सोडून आलीस. हे मात्र चूक केलंयस. तुझ्या मुलीसाठी का होईना तुला घरी परत जायला हवं रश्मी. सॉरी टू इंटरप्ट यू आसावरी, पण नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर उभं असतं का? आणि ज्या नवऱ्याबद्दलच्या विश्वासालाच तडा गेलाय त्या नवऱ्याच्या घरी का राहायचं तिने? ज्यांनी तिच्याशी प्रतारणा केली त्याच्याच घरी तू तिला परत जायला सांगतेस? अहो नाही नाही, मी तिला तिच्या नवऱ्याकडे जा म्हणून नाही सांगत आहे, पण मी तिला तिच्या हक्काच्या घरी परत जायला सांगते. ते घर जितकं तिच्या नवऱ्याचं आहे तितकं तिचंही आहे ना. मग तिच्या नवऱ्याच्या चुकीसाठी तिने ते घर का सोडायचं? एक गोष्ट लक्षात ठेव रश्मी, पुरुष ना फक्त पैसे देऊन घर विकत घेतात, पण बायका त्या घराला घर पण देतात. त्यात स्वतःचा प्राण ओततात, दिवस रात्र त्या घरासाठी झटत असतात. त्यामुळे जितका हक्क त्या घरावरती पुरुषाचा आहे ना त्याच्यापेक्षा जास्त हक्क त्या घरावरती त्या बाईचा आहे. तुझ्या घरावरती तुझाही तितकाच हक्क आहे रश्मी. तू असं सोडून नको देऊस. तू सरळ घरी परत जा, मी आहोत तुझ्या बरोबर. आणि जर तुझा नवरा तुला काही बोलला ना तर सरळ त्याला घरातनं बाहेर काढ, पण तू घर सोडू नकोस. ते तुझ्या हक्काचं घर आहे. चूक तुझ्या नवऱ्याने केली, मग घरापासून दूर राहून, तुझ्या मुलीपासून दूर राहून त्याच्या चुकीची शिक्षा तू स्वतःला आणि तुझ्या मुलीला का देतेस? मी कधीच असा विचार केला नव्हता की एखादी सासू आपल्या सुनेच्या मागे इतक्या खंबीरपणे उभी राहू शकते. शुभ्रा, तू खूप नशीबवान आहेस ग की तुला इतकी छान सासू मिळाली आहे. नाही रश्मी, सासू नाही आहेत त्या माझ्या, आई आहे ती माझी. खरंच खूप लकी आहे मी की मला अशी आई मिळाली.
आणि रश्मी, माझ्या मुलांनीच असं काही केलं तर शुभ्राच्या बाबतीतही मी हा स्टँड घेईन. मी सोहमला घराबाहेर जायला सांगेन, पण शुभ्राला हे घर नाही सोडू देणार. पण मॅडम असं काही होणारच नाही. माझं शुभ्रावर अतिशय मनापासून प्रेम आहे. अरे चहा थंड झाला, मी गरम करून आणतो. नाही बाबा, मी आणते. रश्मी, अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत तुझ्यासोबत. हो, पण रश्मी हे बघ, तू मला कधी म्हणजे कधीही फोन कर. अजिबात संकोच नको करूस. तुला काहीही लागलं पहिला फोन तू मला कर. हो ग, मी ठीक आहे, पण तू काळजी घे आधी. आणि रश्मी, तू एकटी नाही आहेस बरं का. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी कायम आहोत. अजिबात टेन्शन घेऊ नकोस हा. काहीही लागलं तरी बिंदास तू मला कॉल कर. ओके, चल मी ठेवते. बाय, काळजी घे. शुभ्रा, काय झालं? अशी कुठे हरवलीस तू? सोहमरे, आत्ताच रश्मीचा कॉल होता. आईने सांगितल्याप्रमाणे ती गेली घरी. तिने प्रयत्न केला तिच्या नवऱ्याशी बोलायचा, पण पुन्हा वादच झाले रे त्यांच्यात. मला मला खूप खूप काळजी वाटते सोहम तिची. शुभ्रा, तू काळजी करून काय होणार आहे का? शेवटी त्यांचं नवरा बायकोचं नातं आहे. त्यांची भांडणं त्यांनीच सोडवायला पाहिजेत. आणि त्यांचं भांडण असं एका दिवसात नाही मिटणार शुभ्रा. थोडासा काळ जाऊ दे, आपोआप सगळं नीट होईल. तू नको काळजी करूस. सोहम, तसं नाही. अरे रश्मी खूप स्ट्रॉंग आहे सोहम. ती कशाला म्हणजे कशालाच घाबरत नाही रे. आता इतकी कठीण परिस्थिती तिच्यावर आली ना, तरी सुद्धा मला माहिती आहे ती त्यातनं काहीतरी मार्ग काढेल, मॅनेज नक्की करेल. मला काळजी वेगळीच आहे. सोहम, उद्या दुर्दैवानं, नाही म्हणजे असं काही होणार नाहीच आहे, पण दुर्दैवानं आपल्यात काही झालं ना सोहम, तर मी तुझ्याशिवाय नाही रे जगू शकत सोहम. मला खरंच शक्य नाही आहे ते. अगं शुभ्रा, तू शांत हो. काय तू असं अशी काय वागतेस वेड्यासारखी? असं काही होणार नाहीये. मुळात मी अशी वेळ तुझ्यावर कधीच येऊ देणार नाहीये शुभ्रा. शुभ्रा, तू माझ्यासाठी, बबडूसाठी, या घरासाठी किती गोष्टी करतेस, किती राबतेस हे माहिती आहे मला. मग अशी सोन्यासारखी बायको माझी, तिला फसवेन का मी? बघ शुभ्रा, ती फक्त तुझा आहे आणि कायम तुझाच राहणार आहे. सोहम, शुभ्रा, दादू तिथे काय करता? इथे या ना, माझ्याशी खेळायला. काय खेळतेस तू? काय करतोस तू? आता आपण ते तोडत होतो ना. आता पास झालं तोडणं. आता हे ना हे सोहम, थँक्यू सो मच. मी खरंच खूप लकी आहे रे की मला तुझ्यासारखा नवरा मिळालाय. किती सांभाळून घेतोस तू मला, किती प्रेम करतोस तू माझ्यावर. खूप आनंद दिलायस मला तू सोहम. थँक्यू. भाईला गुदगुल्या करूया. आता आपण याची पप्पी घेऊया.